मित्रांनो बघू शकता सुंदर गटपास झाला. सुंदरला पहिरा होता लक्ष्मणराव आणि विठ्ठल नाना पाहू शकता आले. नाना काय बोलाल आजच्या शर्यतीबद्दल पेडगावमध्ये? सुंदर चांगली गाडी पळ, मैदान चांगलं चाललंय. आणि आज लक्ष्मणरावचाच पहिरा कसा काय झाला सुंदर सोबत? कोणी केला? अचानक केला. हा अचानक केला. लक्ष्मणराव भरपूर दिवस आजारी पण असायचा आणि जास्त मैदानात दिसत नव्हता आणि आज सुंदर सोबत त्याचा पहिरा झाला आणि गाडी खूप भारी पळाली. गाडी चांगली पळाली. मग काय वाटतं आज पेडगाव मैदानात सर्जाची पण शर्यत आहे? हो सगळे सर्जाची थोडा प्रश्नचिन्हच आहे. कोणी मथुर बोलतोय, नक्की काय नेमका काय पैरा सर्जासोबत? मथुरचाच पैरा आहे नक्की. सो मित्रांनो आज सर्जासोबत मथुरच धावणार आहे. आणि कितव्या गटाला आहे दादा? अजून नाही का, नानाला सुद्धा माहिती नाही कितव्या गटाला आहे. मथुर आलाय का नाना? नक्की आज कशी मग तुम्ही जेव्हा तलापासून गाडी सुतापर्यंत कशी धावली? बघा गाडी पळायला नक्कीच नाना. नाना काय बोलले सर्जाने सुंदर बद्दल? दोन्ही बैल चांगले, ती सर्व विनंती चांगला आहे. हां ना आज सगळी जी काय आहे ना जिथे सगळी. हां दादा हा पेडगावचा हिंदकेसरी जो मैदान आहे 2 वेळेला बलमानी घेतला आहे. लोकांची पण अशी इच्छा आहे की हॅट्रिक बलमानी घेतलं तर एक इतिहास रचला जाईल. पण प्रत्येक बैल मालकाला वाटत असतं की आपला सुद्धा बैल जिंकावं. तुम्हाला काय वाटतं तुमच्या? हां नक्कीच नक्कीच. तुम्ही काय शुभेच्छा द्याल बलमा बैलाला? नक्कीच नक्कीच. आणि आपला सर्जा एक जसं आपल्या सुंदरने गट पास केला, आता सर्जा आणि मथुर आहे म्हणजे महाराष्ट्राची लाडकी जोडी. आणि मथुरची सर्वांना म्हणजे घाटावरती जसा मथुर येतो सर्व ही जी प्रेक्षक वर्ग बघता मथुरचीच वाट पाहतात आणि अजूनसुद्धा मथुरची वाट पाहत आहेत. कुठे माहिती नाही, शोधता येते त्यांना. काय बोलाल? नक्कीच दादा काय बोलाल मथुर सर्जाचा आज पहिरा आहे? गाडी ती चांगली पळाली, अगोदर मी गाडी पळाली, केला त्या गाडीने. आणि दादा मथुर तर आलाय, राहुल दादा आपला येणार आहे का? हो येणार आहे नक्कीच. मित्रांनो राहुल दादा सुद्धा येणार आहे आणि दादा नक्कीच आपले सर्जा आणि मथुरची गाडी सुद्धा छान पडेल. आज सुंदर गटपास झाले, सेमी सुद्धा काढेल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.